नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव गजानन वाडेकर. स्वागत आहे तुमचे सर्वांचे परत एकदा जी के एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जी के और जी एसच्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. चला तर खालच्या प्रश्नाचे उत्तर बघूया. भूदान चळवळीचे जनक असे कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, विनोबा भावे. भूदान चळवळीचे जनक असे विनोबा भावे यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 1. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जातात? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी, राष्ट्रपती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात. प्रश्न क्रमांक 2. महात्मा फुले यांनी खालील कोणते पुस्तक 1873ला लिहिले आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए, गुलामगिरी. महात्मा फुले यांनी खालीलपैकी गुलामगिरी हे पुस्तक 1873ला लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 3. छोटा नागपूर पठारातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, पारसनाथ. छोटा नागपूर पठारातील सर्वात उंच शिखर पारसनाथ आहे. प्रश्न क्रमांक 4. दक्षिण भारताची गंगा खालील कोणत्या नदीला म्हटले जाते? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी, गोदावरी. दक्षिण भारताची गंगा खालीलपैकी गोदावरी नदीला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 5. अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला काय म्हणतात? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी, खलाटी. अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला खलाटी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6. असहकार चळवळीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक डी, 1920. असहकार चळवळीची सुरुवात 1920 या वर्षी झाली होती. प्रश्न क्रमांक 7. तांबे आणि कथील यांचे संमिश्र पासून पुढील काय बनवले जाते? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक डी, कांस्य. तांबे आणि कथील यांचे संमिश्र पासून कांस्य बनवले जाते. प्रश्न क्रमांक 8. पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी, 5. पुणे जिल्ह्याला एकूण 5 जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. प्रश्न क्रमांक 9. कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक सी, कराड. कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कराड या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 10. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा स्थित आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी, वाशिम. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस वाशिम जिल्हा स्थित आहे. प्रश्न क्रमांक 11. नरनाळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक डी, अकोला. नरनाळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात स्थित आहे. प्रश्न क्रमांक 12. देशाचा चौथा नागरिक कोणत्या व्यक्तीला म्हणतात? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए, राज्यपाल. देशाचा चौथा नागरिक राज्यपालास म्हणतात. तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. लोकसभेचे अधिवेशन कोणाच्या भाषणाने सुरू होते? याचे योग्य आन्सर कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या अगोदरच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद.